नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील भरती 2026साठी प्रश्नपत्रिका आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे बघा, जे की परीक्षेमध्ये 100% येतील अशा प्रकारचे मित्रांनो बघा प्रश्नसंच आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे हा संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा, आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र करून घ्या. ओके. आता मित्रांनो बघा, आपला हा आजचा बघा जे की 3ऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. जर मागले दोन तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहिले असाल, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक बघा खाली मी तुम्हाला बायोमध्ये या ठिकाणी बघा जी की दिलेली आहे. बघा, अवश्य मागले दोन व्हिडिओ पाहून घ्या. त्यासोबत मित्रांनो, पोलीस पाटील भरतीसाठी बघा जी की आपल्या ठिकाणी आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल बनवलं आहे. ते व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो जे काही आहे बघा, तुम्ही ठिकाणी अवश्य जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो बघा, या व्हॉट्सअप ग्रुपच्या मित्रांनो माध्यमातून आम्ही तुम्हाला बघा जी की पोलीस पाटलाची मित्रांनो संपूर्ण अपडेट आणि महत्त्वाचं म्हणजे बघा पोलीस पाटील परीक्षेसाठी जे काही मित्रांनो PYQ आहेत ते बघा या मित्रांनो आम्ही बघा जी की ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. म्हणून लगेच आपला मित्रांनो जो काही तो ग्रुप आहे लगेच जॉईन करून घ्या. चॅनलला पण सबस्क्राईब ठिकाणी लगेच करून घ्या. ओके. तर आता बघा प्रश्न पहिला, पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात केव्हा झाली? तर मित्रांनो बघा, पोलीस पाटील या पदाची बघा जी की निर्मिती मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा जी की क्रमांक 1857 मित्रांनो ब्रिटिशांच्या काळात या ठिकाणी बघा जी की करण्यात आली होती ब्रिटिशांमार्फत. ओके. आणि 1967 काय आहे? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाला एका पोलीस पाटलाची बघा जी की नियुक्ती या ठिकाणी केली जाते. ओके. ही देखील बाब बघा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोण पोलीस पाटलाला बडतर्फ करतो? तर मित्रांनो प्रांता अधिकारी जो मित्रांनो आहे हा बघा जी की पोलीस पाटलाला मित्रांनो बडतर्फ करू शकतो किंवा याला बडतर्फ पोलीस पाटलाला करण्याचा अधिकार असतो. ओके. तिसरा, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर मित्रांनो पोलीस पाटलाची नेमणूक ही बघा जी की क्रमांक महसूल विभागाअंतर्गत मित्रांनो केली जाते. पुढे, महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो बघा, महसूल विभागाचा जो मित्रांनो प्रमुख असतो तो असतो बघा जी की क्रमांक विभागीय आयुक्त. ओके. लक्षात असू द्या. आता महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक गडद निळा. ओके. लक्षात असू द्या. पुढे, महाराष्ट्रातील सर्वात लहान महसूल विभाग कोणता आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रातला सर्वात लहान महसूल विभाग हा बघा जी की क्रमांक विदर्भ आहे. तर सर्वात मोठा महसूल विभाग हा बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की छत्रपती संभाजीनगर. जर समजा या ठिकाणी मोठा विचारला तर संभाजीनगर आणि लहान विचारला तर बघा जी की विदर्भ. ओके. तर या प्रश्नाचा आपला करेक्ट आन्सर बघा जी की क्रमांक मित्रांनो विदर्भ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. आता तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचं असते? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक मंडळ अधिकारी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. आता पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? तर मित्रांनो बघा, पोलीस खात्यातलं बघा जे की पोलीस निरीक्षक हे जे मित्रांनो पद आहे हे बघा जे की मित्रांनो केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं. ओके. लक्षात असू द्या. पुढे, महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जे की एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. पुढे, महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा हा बघा जी की आपल्या क्रमांक मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे. ओके. पुढे, आता मित्रांनो बघा, एक तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो तर ती म्हणजे काय, रत्नागिरी पोलीस पाटलाचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 00 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचे. ओके. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे बघा जी की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा बाय करून घ्या. कारण मित्रांनो बघा, याच आपल्या महाटोकळाच्या मार्फत मागं जे बीड आणि हिंगोलीच्या मित्रांनो बघा पोलीस पाटलाच्या एक्झाम या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामध्ये मित्रांनो बघा जवळपास आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं बघा जी की सिलेक्शन झालेलं आहे. ओके. आणि जर तुम्हाला प्रूफ एव्हिडन्स पाहिजे असेल तर या आपल्या चॅनलला भेट द्या. भेट देऊन मित्रांनो आपल्या चॅनलला जे काय बघा पोस्ट आहेत मित्रांनो पोस्ट अवश्य बघा, त्या संपूर्ण पोस्टर पाहून घ्या मित्रांनो. बघा जी की पोस्टाच्या मार्फत बघा आपण या ठिकाणी बघा जी की आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलेलं आहे. ओके. पाहून घ्या आणि नंतरच आपला महाटोकळा तुम्ही ठिकाणी बाय
करून घ्या. मित्रांनो, जर तुम्ही आपला महाटोकळा बाय केलं तर त्यांच्याप्रमाणे तुमचं देखील रिझल्ट मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्या महाटोकळाच्या मार्फत येऊन जाईल. म्हणून आपला महाटोकळा लगेच बाय करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपला महाटोकळा बाय केलं तर तुम्हाला अदरचं कुठलंही 1000, 900, 1100, 1500, 1200 रुपयाचं कुठलंही बघा बॅच किंवा मित्रांनो महागडं पुस्तक बघा जी की तुम्हाला बुक या ठिकाणी खरेदी करायची गरज भासणार नाही. म्हणून आपला मित्रांनो 5000 प्लस प्रश्नाचा महाटोकळा लगेच खरेदी करा. आणि मित्रांनो बघा तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या, एक नवी वळण द्या. ओके. पुढचा प्रश्न. तर बघा 11वा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधली सर्वात लांब बघा जी की दक्षिण वाहिनी नदी ही बघा जी की क्रमांक वर्धा ही नदी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे मायनी पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर मित्रांनो बघा मायनी पक्षी अभयारण्य हे बघा जी की क्रमांक ब सातारा मित्रांनो बघा जी की या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढे भाभा अणु संशोधन केंद्र कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो भाभा अणु संशोधन केंद्र हे जे आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक 1954 या वर्षी मित्रांनो बघा जी की ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. ओके. पुढे बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हे बघा जे की क्रमांक ड चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो बघा जे की चंद्रपूर बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे या ठिकाणी. ओके मित्रांनो, बघा मित्रांनो हे जे काही संपूर्ण प्रश्न संच आहेत मित्रांनो मागं बघा जे काही पेपर झालेले आहेत मित्रांनो त्या पेपरचं बघा ॲनालिसिस करून बघा जे की आम्ही या ठिकाणी काढलेले आहेत. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि बघा व्हिडिओ पाहिला हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊया. 24 ते 48 तासाच्या मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके. 15वा काजूची बघा जगाची काजू राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर मित्रांनो बघा जगाची काजू राजधानी म्हणून मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा जी की कोल्लम हे शहर या ठिकाणी ओळखलं जातं. पुढे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी ही बघा जी की क्रमांक ब बघा पुणे ही आहे. ओके, लक्षात ठेवा. आता हनुमान शिखर बघा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो हनुमान हे जे बघा शिखर आहे हे बघा जी की क्रमांक क धुळे या मित्रांनो बघा जी की जिल्ह्यामध्ये आहे. बघा जी की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. 18वा कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर मित्रांनो बघा कातकरी ही जी आदिवासी जमात आहे ही बघा जी की क्रमांक ड रायगड या जिल्ह्यामध्ये आढळणारी जात आहे. ओके. पुढे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? मित्रांनो कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा जी की रामटेक नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न. तर बघा वसंत संपाद दिवस कोणत्या दिवशी असतो किंवा वसंत संपाद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो हा बघा जी की क्रमांक ब 22 मार्च या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो. पुढे शंकू पेशींच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो शंकू पेशींच्या कमतरतेमुळे हा बघा जी की क्रमांक रंग आंधळेपणा होतो. आणि रात आंधळेपणा हा मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा मित्रांनो या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो वर्गीस कुरियन हे जे बघा नाव आहे मित्रांनो हे बघा जे की धवल क्रांतीशी संबंधित नाव आहे. ओके. पुढे आता ओहम हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात? तर मित्रांनो ओहम हे बघा जे काही मित्रांनो आहे हे बघा जी की रोध ही बघा जी की मूलभूत राशी मित्रांनो मोजण्याकरिता उपयोग केला जातो ओहमचा. ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो क रोध आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. आता ॲनाटॉमी म्हणजे काय? मित्रांनो ॲनाटॉमी म्हणजे सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो जी की बघा क्रमांक ड सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते? तर हा शेवटचा प्रश्न आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने मित्रांनो बघा जी की प्रथम बघा जी की क्रमांक पेनिसिलिन हे जे मित्रांनो बघा प्रतिजैविक आहे हे बघा जी की त्यानं तयार केलेलं होतं. म्हणजे बघा जी क्रमांक मित्रांनो बघा जी की पेनिसिलिन आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. तर मित्रांनो बघा हे 25 प्रश्न होते बघा जे की आपल्या आजचे रत्नागिरी पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठीचे इम्पॉर्टंट अशी PYQ प्रश्नसंच प्रिव्हियस इयरला विचारण्यात आलेले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. ओके, जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे अवश्य शेअर करा. तर भेटूया पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.